नमस्कार, रामकृष्ण हरी. मी वैष्णवी. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी जी लग्गी सांगणार आहे त्या लग्गीचे बोल आहेत: धा तीन नाकडं ता धिन धाडा, धा तीन नाकडं ता धिन धाडा. आता ही लग्गी जी सुरुवातीला मी अगदी सुरुवातीला जी लग्गी सांगितली, धा तीन नाडा धा तीन ताडा ता धिन धाडा, ही लग्गी जी सांगितली त्या लग्गीप्रमाणेच ही आजची लग्गी वाजते. फक्त आपल्याला धा तीन ताडाच्या ऐवजी आपल्याला धा तीन नाकडं वाजवायचे. तर तो कडं हे अक्षर काही बेसिक लेवलला जे तबला शिकत आहेत त्यांच्यासाठी हे अक्षर नवीन असू शकतं. तर मी सुरुवातीला कडं कसा वाजतो हे सांगते. तर कडं वाजवताना आपल्याला डग्यावर थाप द्यायची आहे आणि त्याच टायमिंगला त्याच्याच पाठोपाठ लगेच इकडे तबल्याच्या शाईवर आपल्याला अनामिकेने म्हणजेच करंगळी शेजारचं जे बोट आहे त्याने तबल्याच्या शाईच्या किनारीवर आपल्याला अशा पद्धतीने आघात करायचा आहे. तर कडं वाजवताना आपल्याला क आणि ड हे एका पाठोपाठ एक लगेच वाजवायचं आहे. दोन्ही ऍट अ टाइम वाजवायचे नाही आणि दोन्ही सेपरेटली पण वाजवायचे नाही. तर कडं कसा वाजतो, इकडे थाप द्यायची आणि लगेच ड वाजवायचा आहे. दोन्ही असे सोबत पण नाही वाजले पाहिजे आणि असे सेपरेट पण नाही वाजले पाहिजे. एका पाठोपाठ एक असा आघात करायचा आहे. पण शक्यतो ही आजची जी लग्गी आहे ती वाजवताना आपण या लग्गीमध्ये जास्त करून टिचकीचाच वापर केला जातो, म्हणून आपण फक्त टिचकीचाच वापर करणार आहोत. तर टिचकीचा यूज करून कडं कसा वाजवला जातो हे मी सांगते. तर अशा पद्धतीने कडं वाजवायचंय. तर धा तीन नाकडं कसं वाजतं हे पाहूया. यामध्ये धा तीन वाजवताना तबल्यावर तीन वाजवताना आपल्याला डग्यावर थाप द्यायची नाहीये. जसे इथून मागच्या व्हिडिओमध्ये आपण तीन वाजवलाय तसाच वाजवायचा आहे. तर धा तीन नाकडं, धा तीन नाकडं, धा तीन नाकडं, धा तीन नाकडं, अशा पद्धतीने धा तीन नाकडं वाजतो. आणि ता धिन धाडा हा रेग्युलर जसा वाजवतो ता धिन धाडा अशा पद्धतीने वाजवायचा आहे. तर पूर्ण बोल एकदा पाहूया. धा तीन नाकडं ता धिन धाडा, धा तीन नाकडं ता धिन धाडा, धा तीन नाकडं ता धिन धाडा, धा तीन नाकडं ता धिन धाडा. आता हे झालं एकदम बेसिक लेवलला. यामध्ये जसं मी सेकंड व्हिडिओमध्ये लग्गीचा जो सेकंड व्हिडिओ आहे त्यामध्ये ज्या पद्धतीने घिसारा दिला आहे त्या घिसाऱ्याचा वापर करून सुद्धा आपण ही लग्गी वाजवू शकतो. तर ती अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीनेच ही लग्गी वाजवली जाते. तुम्ही कोणत्या रेकॉर्डिंग मध्ये वगैरे ऐकले असेल तर ती अशा पद्धतीने, म्हणजे त्यात अजून कोणत्याही घिसारा वगैरे जास्त करून ऍड केला जात नाही. जस्ट सिंपल लेवलला ती अशीच वाजते. आता हे कडं वापरायचं कारण काय की आपण धा तीन ताडा धा तीन ताडा धा तीन ताडा असं अशा पद्धतीने पण वाजवत असतो. पण एक कानांना थोडंफार आपण व्हेरिएशन दिलं, थोडेसे वाजवताना एका अक्षराने जरी त्यात बदल केला तरी कानांना ऐकायला थोडंसं चेंज वाटतं आणि तोचपणा त्यात वाटत नाही. म्हणून तुम्ही आधेमध्ये जेव्हा ही लग्गी वाजवत असाल धा तीन ताडा ता धिन धाडा, धा तीन ताडा ता धिन धाडा, तर मध्ये तुम्ही धा तीन नाकडं ता धिन धाडा, धा तीन नाकडं ता धिन धाडा, धा तीन नाकडं ता धिन धाडा, धा तीन नाकडं ता धिन, धा तीन नाकडं ता धिन धाडा, 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 धा तीन नाकडं ता धिन धाडा. अशा पद्धतीने कडचा वापर करून तुम्ही थोडंसं व्हेरिएशन त्यात आणू शकता. तर यासह आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गी प्रकारासह. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.